नकोस, मी आले ना आता, सगळं ठीक होईल. आपण ना एक काम करूया, आपण मायाताईंचं सत्य सगळ्यांना सांगूया. वेदा, हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना, तुला काही नाही होऊ देणार. पण आपल्याला सगळ्यांना सगळं सांगावंच लागेल. वेदा, आता तूच मला सांग, मायाताईंनी तुला इतका त्रास दिला, त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी की नाही? म्हणून ना आपण मायाताईंचं नाव आईसाहेबांना सांगू, मंजिरी आईसाहेबच मायाताईंना शिक्षा देतील. वेदा, नाही म्हणू नकोस ग, मी ठरवलंय, मी आईसाहेबांना सगळं खरं सांगणार. माझा जीव गेला ना तरी चालेल, पण मायाताईंचं सत्य आईसाहेबांना कळलंच पाहिजे. सुमुहूर्त सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं स्तेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजण संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलम. सुमुहूर्त सावधान. वधूला घेऊन या. बोलू लीला तुझा. दामोदर काकांशीच बोलते आता, तेच जाऊन दादासाहेब आणि आईसाहेबांना सांगते. माया, अभिनंदन. काय झालं? तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळे शोधतोय मीराला. ती घरात येण्याच्या आधीच आंबीचा काटा काढू. हे काय, घरातले सगळेच मायाताईंच्या बाजूने? म्हणजे इथे प्रत्येक जण बिचारा वेदाच्या जीवावर उठलाय. चल 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 चल. काय झालं माया? आवाज निघत नाहीये म्हणून घुसमट होते? त्रास होतोय? मग विचार कर, माझ्या वेदाला किती त्रास होत असेल. आली लग्न घटी समीप नवरा घेवोन यावा घरा गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतःपटात ते धरा. वाज पाणी घालत राहायचंय. शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अभिघ्नमस्तु आयुष्यमस्तु शिवं कर्मास्तु कर्म समृद्धिरस्तु धर्म समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु इष्ट संपदस्तु शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अभिघ्नमस्तु आयुष्यमस्तु शिवं कर्मास्तु. तुम्ही म्हणायचंय ओम स्वस्ति. ओम स्वस्ति. स्वस्ति. तुभ्यं विप्र मया दत्ता पुत्र पौत्र प्रवर्धिनी. मी कोणालाही सांगायला गेले ना तर ते मायाताईंपर्यंत पोहोचेलच. आणि मायाताई वेदाचा जीव घ्यायलाही कमी करणार नाही. मी वेदाच्या बाबांनाही नाही सांगू शकत, त्यांचा विश्वासच नाहीये माझ्यावर. वेदा, अगं कुठेस तू? तू इथे आलीस ना की मी हा पदर बाजूला करून सगळ्यांसमोर येऊ शकते. मदन! प्रिया! अरे तुम्हाला माझा आवाज ऐकू येत नाहीये का? दरवाजा का उघडत नाहीये, पर खांब काढलाय दरवाजानं. मदन! अरे माझा आवाज येतोय की नाही? तेच कळत नाही आज असं का होतंय. नाहीतर एका धक्क्यात दरवाजा तोडलाय मी.
ऐक पिऱ्या पिऱ्या एक शेवटचा दणका असा दे ना पर दरवाजा तुटला पाहिजे. सरकार बघतोच मी. जाऊ दे पिऱ्या पिऱ्या तू इथंच थांब. इथून बाहेर पडण्याचा मार्ग दुसरा नाहीये. मीरा या दरवाजाने बाहेर आली ना की तिचा गळा चिरून टाक. मी तिकडे जाऊन येतो. आता उगाच लोकांना संशय येईल आपण दोघे नाहीये म्हणून. नाही मदन 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 जाऊ नकोस ना. मदन जाऊ नका. दरवाजा उघडा. दरवाजा उघडा. दरवेळेस दुसऱ्यांना त्रास द्यायला बघतेस ना माया. आता तू चडकली आहेस त्या त्रासात. तुम्ही म्हणायचंय धर्मेच धर्मेच अर्थेच अर्थेच कामेच कामेच नातिचरितव्यात नातिचरितव्यात त्वयेयम 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 त्वयेयम. त्वयेयम. सगळं पाणी सोडून द्या हातावरनं. आजचा दिवस लक्ष्मीनारायण म्हणून त्या दोघांना नमस्कार करायचा. आम्ही हो